दरवेळेस मला वेगळं दीदीला वेगळं करते ती काय बघतोच. आय तू न पप्पा मा असं काही काय बरोबर करत नाही बरं का. काय झालं? दरवेळेस तिला निकालाच्या वेळेस वेगळं आणि मला वेगळं करतायसा. काय केलं? काय केलं म्हणून काय विचारत्यास. 12वीचा निकाल लागल्यावर पप्पा तिला जी करतो म्हणले तीच मला पण करायचं. काय करणार आहे ती? नापास झाल्यावर लग्न. मम्मी या गुढीपाडव्याला आपण काय खरेदी करायची? बाळा, या गुढीपाडव्याला आपण सगळ्यात मोठं कपाट आणायचं. मी पण बघतेच माझ्यापेक्षा मोठं कपाट कोण आणते. चल खरेदीला. तू पण चल खरेदीला. त्यांच्या अगोदर आपण खरेदी करायची. चल लवकर. दादा, आम्हाला सगळ्यात मोठं कपाट दाखवा. ऑफर मधलं. आम्हाला पण सगळ्यात मोठं कपाट दाखवा, पण ऑफर तर काय नको आम्हाला. चला ना जातो या. आम्हाला ही कपाट पाहिजे. अहो देतो की. आम्हाला ही सगळी भांडी पण पाहिजेत. हा दिली. आम्हाला हे बेड पण आणि त्याच्यावरच ही सगळे सामान पण पाहिजे. देऊया की. आम्हाला या सगळ्या बरोबर हे भारीतला सोफा पण पाहिजे. अहो दिला. त्यांनी जे घेतलंय तेच आम्हाला पण पाहिजे. तुम्ही 1.25 लाख रुपये द्या आणि तुम्ही 70,000 रुपये द्या. त्यांनी जे जे सामान घेतले तेच आम्ही पण घेतले. मग आम्हाला 1.25 लाख का आणि त्यांना 70,000 का? तुम्हाला ऑफर नको आहे ना. 1.25 लाखाची वस्तू फक्त 70,000 मध्ये. अगं तुझा नवरा आधीच आजारी तरी पण का मारायला लागल्यास? अगं काल मी असली आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलती. मग काय म्हणले डॉक्टर? त्यांनी आयुर्वेदिक औषध दिलंय आणि सांगितलंय आधी चांगलं कुटा आणि मगच औषध पाजा. यासने कुठून झालंय, आता औषध पाजते. तसेच तासगाव तालुक्यातील येळावे गावचे सुपुत्र वैभव गावडे हे बिरोबा नगरीमध्ये आलेले आहे. तेरा डारा तेरा दीवाना तो कभी किसी से न हारा. जगी लिया रंग जब से तेरा डारा तेरा दीवाना तो कभी किसी से न हारा. तेरी मस्ती में रहूं मैं तो कश्ती एक हूँ. से डरूंगा पत्थर फिरूंगा तू जो बना मेरी ढाल निगल देवा 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 देवा. काय काय काकू, घराची सजावट भरपूर केलाय. कुठला पाहुणा यायला लागलाय काय? पाहुणं कुठलं, माझी सून यायला 2 महिन्यानंतर घराकड. 2 महिने कुठे गेलत्या? अरे बाबा, लाडक्या बहीण योजनेचं 2 हप्ता आलं नव्हतं का 3,000 रुपये, ते घेऊन महाराष्ट्रभर फिरायला गेलती हप्तिकटीनं. मग आताच यायला लागल्यात काय? येऊ दे की बाबा, आईला आणि मला वैताग आलाय काम करून. त्याच मी काम करून वैताग आलाय म्हणून ही खुश आहेत. आणि माझी बायको 2 महिन्यानंतर घरला येणार आहे म्हणून मी खुश आहे. अरे आले बघ. आले ग बाई माझी लाडाची सून. अगे आता ना कुठे चाललीस? मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा 3रा हप्ता आत्ता चाललाय, चालले फिरायला. पडू दे ठिणगी लागू दे बलिबा आईचा ऋण फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा. आठ अरे नाले जरा काम धंद्याचं बघ, नुसता बोंबलत फिरतोस. अगं आई बघतोय ग. त्यात काय करतेस? तुझ्या बरोबरच्या पोरासनी नोकरी लावून त्यांची लग्न झाली. काकू मी वैभवचा मित्र. बोल काय काम आहे. हे का पेढा. परवाच मला नोकरी लागली आणि कालच माझं लगीन ठरले. दुश्मन न करे दोस्ती वो काम किया है. उम्र भर का
ओ सासूबाई लय तोंडवर करून बोलतायसा. कधीतरी सणासुदीला 1 ग्रॅम तरी सोनं केलंयसा का मला? ए बाई आमचं भांडणं काढ नकोस. हो वहिनी, तुम्हाला जे पाहिजे ना तुमच्या नवऱ्याकडनं घ्यायचं. माझ्या संग आणि आई संग अजिबात भांडायचं नाही. अगं राहू दे की. राहू दे काय 1 ग्रॅम सोनं करायची तरी ऐपत आहे का तुमची? ओ वहिनी जाऊ दे की, दसरा आहे, सणासुदीचं उगाच कशाला भांडत बसलायचा? हो, तुम्हीच माझ्या सणासुदीचं तोंडाला लागू नका. माझं तोंड लय घाण आहे, नाहीतर तुम्हाला मागात पडेल. सांगाय गेले की टांगाय नेते ती. जाऊ दे, मला काय करायचंय, बसा भांडत. ह्याला दाखवते माझा हिसका. तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला सोनं दिलं का नाही? नाही हो, माझ्या नवऱ्याकडे पैसे नाहीत. काय पैसे नाही म्हणताय? मला तर दिलं बाई सोनं. काय सांगताय? माझ्या नवऱ्यानं तुम्हाला सोनं दिलं? हा मग मी कशाला खोटं सांगू? पटत नाही का तुम्हाला? थांबा. ओ भाऊजी इकडे या. बोला की. तुम्ही मला आत्ताच भेटून आलाय का नाही? होय, आत्ताच भेटून आलो की. अहो थांबा थांबा, हे सोनं दिलंय हो. काय दादा लय टेन्शन मध्ये दिसताय? बायको म्हणजे माझ्या लय डोक्याला ताप झालाय रे. सगळे लेकरं बाळ घेऊन आमच्या बहिणीच्या घरला जावं म्हणलं ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीला. एक तर आमच्या बहिणीची परिस्थिती सुद्धा नाही. तुम्ही काय सर टेन्शन घेऊ नका, मी आहे की. ओ वहिनी इकडे या. काय मग या उन्हाळ्या सुट्टीत कुठे जाणार आहे काय? ह्यांच्या बहिणीकडे जाणार आहे. अहो कशाला यांच्या बहिणीकडे? एका कुटुंबावरती बोजा कधी टाकाय नसतो. एक काम करा, मी सांगतोय तसं करा. पोरासनी जाऊ दे मामांच्याकडं, तुम्ही जावा माहेरला, आणि दादासनी जाऊ दे सासरवाडीला. होय होय भाऊजी. मला तुमच्याच बहिणीकडे जायचंय सुट्टीत. तुझ्यामुळे कामावर जायला मला उशीर झाला आज. तुम्हाला नुसतं दाबच द्यायचोय. मला कधी साडी घेतल्या का? मला उलट बोलतेस. साडी घेऊन द्यायची हिंमत असेल तरच हात उचला. 1 रुपये साडी ती पण रवींद्र वस्त्र विकत आणला. मला 4 कानाखाली का मारल्या? कारण 4 साड्या घेऊन देणार आहे. मला का मारलं? कारण तुला 1 साडी घेऊन देणार आहे. आवरा जावं लवकर. या दुकानात किती भारी भारी साड्या आहेत. त्या मी किती रुपयाची साडी घेऊ? तुला किती रुपयाची पाहिजे तेवढ्या रुपयाची घे. हो ही जरा 2 साड्या, आणि ह्या 2 साड्याचा 5,000 रुपये. ह्या साडीचा 1 रुपया. ओ एवढ्या जोरात मला कानाखाली मारून 1 रुपयाची साडी द्यायला वे? हो 1 रुपयाची साडी नाही, तिन्ही पण साड्या 2,500 रुपयाच्या आहेत. तुम्हाला पाहिजे ती घ्या, साडी घ्या. ओ तुम्ही मला किती कानाखाली दिलेल्या? 4 मला साड्या किती घेतल्यात? 2 मग उरलेल्या 2 कानाखाल्यांचं काय करायचं?